जय हिंद, जय महाराष्ट्र. नमस्कार मित्रांनो, मी सचिन बरेवकर तुमचं स्वागत करतो आजच्या ब्लॉगमध्ये. आज आता परत आपण पेंटिंगला आलो. दुसरा पार्ट तुम्हाला बोलेल, दुसऱ्या पार्टमध्ये बाकीची पेंटिंग दाखवेल गणपती बाप्पाची. तर ती आता मी सुरू करतो आहे. आणि तुम्हाला गोपाळ काल्याच्या खूप खूप शुभेच्छा तुम्हाला. आता मी पण जाणार होतो, पण आज गेलो नाही, कारण की सध्या तब्येत बरी नाही. म्हणजे कालपासूनच जरा मला सर्दी वगैरे दुखतं, जाम दुखतं आहे माझं. तर त्यामुळे मी विचार केला की घरी थांबलेलं त्यापेक्षा पेंटिंग वगैरे करू, कारण की इथे पण आता घरात पण कोण नव्हता. तो प्राची पण गेलेली कामाला, तर सध्या जायला पण मला भेटलं नाही. तर आता गणपतीचा तुमचा पार्ट दुसरा सुरू करतो. पेंटिंग वगैरे कशी कपडे बिपडे भरायचे ते तुम्हाला दाखवतो. चला सुरू करतो. गणपती बाप्पा खूप येतो, त्याच्यामुळे जरा माता मोबाईलवरती आवाज वगैरे असेल तर जरा सांभाळून घ्या, कारण की पाऊस खूप पडतो सकाळपासून. तुम्हाला दाखवतो. गणपतीची मूर्ती डायरेक्ट आणली तुम्ही? ते पेंटिंग आणले. हां.
ऑइल चेक येते. हे बघा मारून ठेवलेलं आहे. आता गादीचं झालेलं आहे आणि गादी सिंहासनाची आहे पूर्ण. सिंहासनावरती बसलं म्हणजे काही लोक ह्याला वेगळा मारतात आणि ह्याला वेगळा मारतात गादीला बसलेल्या गादीला. तर सिंहासनाला पूर्ण एकच पट्टा असतो. तर त्याला आपण डिझाईन नंतर करणार आहे गोल्डनची. पाठची गादी, बसायची गादी आणि खालची पायाची गादी ती झालेली आहे. तर आता बाकीचं काही तुम्हाला बघा. शेल्याचा थोडासा हळदी कलर आपण घेतला आहे थोडासा. आता शेल्याचा स्टार्ट केल्यावरती मग पूर्ण झालं की तुम्हाला दाखवतो परत. आता शेला मारून झालेला आहे आपला. तर आता मी बघा की आता हा धोत्राचा बाजू आहे, धोत्राची बाजू आहे ही हा पूर्ण इथून आलेला आहे. अर्धा धोतर आहे आणि आपण कमरपट्टाचा बोलतो तो कमरपट्टा, कारण की हा धोत्राची बाजू आहे. कमरपट्टा एवढा मोठा नसतो. तर ही जी गाठ मारलेली आहे हा धोत्राचा कमरपट्ट्याचा आहे. तर आपण हा पोर्शन पूर्ण आपण ग्रीन घेणार आहे कमरपट्ट्याची बाजू. आणि फोल्ड जे दिसत आहेत कमरपट्टा फक्त कमरेला येतो ना गाठ आहे त्याची, आणि इथून एवढी धोत्राची बाजू आहे. तर पूर्ण हा पट्टा चढवायचा आता आपल्याला. हा अर्धा मी हे मारतो आणि अर्धा धोतर मारतो. अर्धा हिरवा हा कमरपट्टा घेतो. थोडा पोपटी टाईप बनवलेला मी. तो कंटिन्यू करून तुम्हाला नंतर दाखवतो. आणि हा पर्ल कलर मारतो आपण, ब्लू कलर पर्ल कलर. झालं म्हणून आज हे कम्प्लीट करून टाकतो. आपण कपड्याचे सगळे कलर केलेले आहे बघताय तुम्ही. आता फक्त सिंहासनाचा, इंद्राचा आणि पेढीचा बेसचा कलर राहिलेला आहे फक्त आता. आणि आता मी सकाळी मूर्ती जेव्हा घेऊन आलो तेव्हा आज सुट्टी आहे लोकांना, पोरांना. ते ज्यांना त्यांना माहिती पडलं की ज्या टायमाला मी आता गणपतीची मूर्ती करतो वरती घेतलेली आहे, तर मग सगळे आता आलेत वरती मदत करायला. तर ते लोक आता एक तेजस आहे, निखिल आहे आणि देवराज करून आहे. आता हे लोक सगळे मला मदत करायला आलेले आहेत. सकाळी जसं त्यांना माहिती पडलं तसं त्यांना वरती आलेले असते. आणि सध्या मी पण आता बरं नाही, मग मी पण घरीच थांबलो. तर मी बोललो की आज आपण मूर्ती करूया पेंटिंगला. तर ते लोक पण करतील, ते पण तुम्हाला पॅक दाखवतो मी. त्या लोकांना लय आवड आहे गणपतीची पेंटिंग करायची वगैरे. तर तिघांची पेंटिंग वगैरे पण चांगलेली आहे. कारण की तुम्ही पहिल्या पण ब्लॉगला बघितलं असेल, तुम्ही डेकोरेशन वगैरे करताना हे लोक आले आणि मदत करत होते. आता हे लोक पण करून आता मी जेवायला जातो आहे, ते लोकच करतील जोपर्यंत आहे ते. पेंटिंग सुरू झालेली आहे आता. आता लोकांनी पेंटिंगला घेतलेली आहे. मी जेवेपर्यंत त्या लोकांना बघतो आता काय करतात हे लोक. तेजसचा हात चांगलाच आहे. तेजस माझ्याकडे येतो, बहुतेक वेळा आलेला आहे. तर देवरांनी पहिल्यांदाच घेतलेली आहे. आज तो आलेला आहे, त्याला माहिती पडलं आज मूर्ती आणली आपण बाप्पाची. तर पूर्ण झाल्यावर परत भेटतो तुम्हाला. मित्रांनो आता आपण आहे ना
ह्याला कॉपर मारतो, ब्लॅक कलर मारतो आपण. कॉपर मारायच्या आधी सिल्वर कॉपर आहे याला, तर आपण पूर्ण ब्लॅक मारून घेतो याला. हा पट्टा फर्निचरचा पार्टचा, तर ह्याला आहे ना आपण आता झाकून घ्यायचं. लक्षात ठेवा कधी पण तुम्ही जर करत असाल तर ह्याला झाकून घ्या, कारण की ह्याचा जर कलर बॉडीवरती जर परला ऑइल पेंट आहे तर निघणार नाही, आणि आपण ऑइल पेंट मारतो आहे. ठीक आहे, तर ह्याला असं कवर करून घेतलं, पण तिकडचा मारताना त्या साईडने कवर करायचं आपल्याला, जेणेकरून जर बॉडीवरती कलर पडला तर तो डाग बी पडला नाही पाहिजे त्याचा. सुरू करता दाखवतो परत तुम्हाला. आता बघता तुम्ही कपड्या बिपड्याला, गादीला, धोतरला, कमरपट्टा सगळीकडे कलर मारून झालेला आहे पेंटिंग. फक्त उंदराला जरा डार्क करायचं आहे. आणि हे दागिने बिगिने जे आहे तिथे आपण अस्तर कधी कधी मारतात, काही काही वार्निश मारतात. आता आपल्याला एक ऑइल पेंटचा आपल्याकडे हे आहे, केमिकल आहे, तर तो आपण पहिले मारतो आहे. मग त्याच्यावरती गोल्डन येईल म्हणजे सगळं. आणि जो ब्लॅक चढवला आहे आपण पूर्ण सिंहासनाला, तो आपला कॉपर आहे, तिथं सिल्वर कॉपर करणार आहे आपण. बघून घ्या आता मूर्ती कशी वाटते ती. चला चला लावा, चला 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 चला, तयार तयार तयार. तेजस फोडणार आहे. हा थांबे, अर्धा तास आहे अजून. हा वरतीच राहा, नारळ काढा. फोड फोड. हे कमी फोडा ना तर करवंटी पडते त्या अंगावरती. खाली पकड, खाली पकड. रशी पकड ना, रशी रशी पकड, रशी पकड. हाँ चलो गाना लगाओ, नाचो अभी, चलो फटाफट. ये नारळ कुठे, नारळ कुठे? मित्रांनो मूर्तीचं काम आता झालेलं आहे, फक्त अब्रक मारायचं आता, बॉडी चमकेल थोडीशी. तर मित्रांनो तुम्ही बघितलं आता गणपतीची पेंटिंग वगैरे आता आपली झालेली आहे बहुतेक. आणि आता फक्त गोल्डन आणि लिखायचं काम वगैरे आणि अब्रक मारायचं बॉडीवरती, तेवढंच राहिलेलं आहे काम आता. आणि आता पुढे त्या पोरांचं पण लय आवाज येत होता वरती, गोविंदा वगैरे खेळत होता, ते पण तुम्हाला याच्यात बघायला भेटेल. 2 तराची हंडी लागली त्या लोकांनी आणि ते गच्चीवरती होते. आणि आज ते लोक मला आलेले मदत करायला मुळात, कारण की त्या लोकांना 3-4 दिवस ते लोक बोलत होते, दादा आम्हाला यायचं आहे, आम्हाला यायचं आहे पेंटिंग करायला. तर त्याच्यामुळे आज ते लोक फोर्स करत होते.
कारण की त्या लोकांना पण शिकायची इच्छा असते गणपती वगैरे कशी करायची. तर मी पण काही जास्त हे नाही करू शकत. तर त्या लोकांना दिलं पेंटिंग वगैरे करायला. आपली जी इच्छा आहे की आपल्यामुळे जर कोणाला शिकायला भेटत आहे ते चांगलंच आहे. तर आजचा ब्लॉग इथंच संपवतो. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत आपली ब्लॉग असे बघत राहा. लाईक शेअर आणि सबस्क्राईब पण करा. तर भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.